सावित्रीबाई फुले नाव उच्चारलं की मुलींच्या शिक्षणाची क्रांती आठवते. पण फार कमी लोकांना माहीत आहे की एका जीवघेण्या साथीच्या काळात अनोळखी लोकांचे प्राण वाचवताना त्यांनी स्वतःचा जीव गमावला. मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करूनही वयाच्या 66व्या वर्षी सावित्रीबाई फुले थांबल्या नाही. 1896 साली त्यांच्या आयुष्यात एक नवं आव्हान उभं राहिलं. भारताला हादरवून टाकणाऱ्या भीषण साथीच्या काळात मृत्यूच्या छायेत असलेल्या आजारी लोकांची सेवा करण्याचा. त्या वर्षी ब्युबोनिक प्लेग, ब्लॅक डेथ ने संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी हादरवून सोडली. रुग्णालये भरून गेली होती. लोक घाबरले होते. दर आठवड्याला सुमारे 1900 लोक मृत्युमुखी पडत होते. रोगापेक्षाही वेगाने भीती पसरत होती. तो असा काळ होता जेव्हा समाजात जातीभेद सर्वत्र खोलवर रुजवलेला होता. अनेक डॉक्टरांनी दलितांवर उपचार करण्यास उघडपणे नकार दिला. अशा वेळी सावित्रीबाई फुले आणि त्यांचा दत्तक मुलगा डॉक्टर यशवंतराव फुले यांनी एक धाडसी निर्णय घेतला. जात कोणतीही असो, प्रत्येक माणसाला उपचार मिळणारच. रुग्णांना वेगळं ठेवून त्यांच्या उपचार व देखरेखीसाठी त्यांनी पुण्याच्या बाहेरील भागात एक दवाखाना सुरू केला. सावित्रीबाई दररोज स्वतः तिथे उपस्थित असायच्या. त्या केवळ वैद्यकीय मदतच देत नव्हत्या, तर घाबरलेल्या कुटुंबांना सांत्वन आणि धैर्य देत होत्या. महार वस्तीतील एक 10 वर्षाचा मुलगा गंभीर आजारी होता. सावित्रीबाईंनी त्याला स्वतःच्या पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं. तो मुलगा वाचला, पण त्या वाचल्या नाहीत. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा यशवंतराव कोणत्याही भेदभावाशिवाय रुग्णांना मदत करण्याची आईची परंपरा पुढे चालवत राहिला. 1905 साली जेव्हा प्लेग पुन्हा पसरला तेव्हा तेही मदतीसाठी पुढे सरसावले आणि 13 ऑक्टोबर 1905 रोजी सेवा करताना त्यांचेही निधन झाले. फुले दाम्पत्याने फक्त रोगाशी लढा दिला नाही, तर भीती, पूर्वग्रह आणि जातीभेदालाही आव्हान दिलं. त्यांचे धैर्य सांगते की खरी सेवा कधीच मोबदला मागत नाही, ती फक्त करुणा आणि कृती मागते.